प्रभा, अगं अजून किती वरी चालायचं ग? माझ्या पायात तर प्राण नाही राहिले ग. आणि त्या पायाच्या वेदना एवढे लुटायला लागतात की माझं अंत होतो की काय हेच वाटतंय ग मला. वहिनी, कुठल्या देवळात जायचं आणि कशाला जायचं? त्याच देवळाच्या पायरीवर तुम्ही ठेवलेला मुलगा. अरे आता कुठल्याही देवळात जायचं नाही, कुठलाही परमेश्वर नाही. आता माझा कुठल्याही परमेश्वरावर विश्वास नाही. तुमच्या मुलाला तुमच्या डोळ्यासमोर मारलं तेव्हा कुठे गेला होता तो परमेश्वर? सांगा ना वहिनी, आणि कशाला जायचं त्या परमेश्वराकडे? माझ्या मनात कसला तरी वादळ उठलंय. माझी माझी शांत इथंच होणार. प्रभा, अगं तू इथं कोणाला शोधायला आलीस का? निदान ते तरी सांग मला. अगं तू बघायला आलीस तर त्याचं रूप कसं आहे, त्याचा चेहरा कसा, ते तू सांग ना मला. पण अगं त्या जीवनातील असं वाढ सारखा कण निष्ठ चाललाय का? आणि हा जीवन कुठवरी जगेल हे मी सांगू शकत नाही का तुला? वहिनी, चला आता आपल्याला घरी जायला हवं. दादाची प्रकृती खूप बिघडत चालली आहे. दादाला दवाखान्यात न्यायला हवं. चला. मी परमेश्वराची मनाने पूजा केली आहे. तो परमेश्वर माझ्या एका हाकेला नक्कीच धावून येणार. पण का कुणास ठाऊक, पण मला असं वाटतं की माझा तो मागे देवाच्या गाभाऱ्यात मी बाहेर ठेवला. माझा तो माझ्या एका हाकेला नक्कीच धावून येईल असं मला सारखं वाटते. कोणत्या खोट्या आशेवर जगताय वहिनी? खोट्या आशेवर जगताय? तुम्हाला आता पण त्या परमेश्वरावर विश्वास आहे? नाही वहिनी, नाही. माझा अजिबात विश्वास नाही. वहिनी, हातातून गेलेली वेळ कधीच परत येत नाही वहिनी, कधीच नाही. हा शिव लागत लागत आतो का वहिनी? होय, मला वेळ लागलाय. माझ्या मातृत्वाचा वेळ लागलाय मला. प्रभा, अगं तुझी मला ते मला पावस नाही वाटत का? पावस नाही वाटत. अगं प्रभा, अगं तुझ्या जीवनात खूप संकट आले का? पण तुझे हे हाल मला पावस नाही वाटत का? कधीपर्यंत असा विचार करत राहायचं? सांगा ना. अगं चल ग, चल. चल. आपल्या झोपडीतच सुखाने राहू ग. चल. माझ्या लेकरासाठी माझा जीव कसा गुंतलाय हो, माझा गुट पडते हो माझा जीव. परमेश्वरा, त्यावेळेस मी तुझं ऐकलं होतं. माझ्या हाकेला
ठीक आहे थोडं थोडं म्हणता येईल नाही वहिनी नाही. का बोल नाही वहिनी नाही, हे कदापि होणार नाही. का नाही माझ्या जिवंत सहभाग्यावर अशी वेळ आली आणि ह्या निर्जीव मंगळसूत्र काय करू मी? नाही वहिनी, तो तुमचा सौभाग्य आहे. तुम्ही सांगत का नाही वहिनी? चला चला ना, वेळ घालू नका, डॉक्टरकडे घेऊन जा. ठीक आहे दादा. बघितलंच देवा, का माझ्यावर अशी वेळ आणलीस? अजूनही संकट माझे संपलेले नाही. अजून किती दिवस माझी परीक्षा पाहणार आहेस? का माझं जीवन अर्थशून्य करून ठेवलंस का? देव जाणे, पण का माहित नाही, पण आज हा सगळं जरी संपलं पण माझं मन कुठेतरी सांगते की माझं मन शोधते की माझा बाळ नक्की येईल. नक्की येईल. पण आता मी जगून तरी काय करू? कर माझ्या जीवनाचा खेळ मांडला कर माझ्या जीवनाचा खेळ मांडला सांग पांडुरंगा तू काय कर माझ्या जीवनाचा खेळ मांडला. आता वेळी झालीस की काय? स्वतःचा जीव खायला निघालीस. बाळा, अरे तू मला मिळालास. हे परमेश्वरा, अरे तू माझ्या एका हात केला धावून आलास. माझं बाळ मला मिळालं. माझं बाळ. ए बाई! अगं माऊली आपलं नाव आहे. आपला आई बाप म्हणजे ते विठू माऊली. अगं वाटेमध्ये तुझं बोलणं ऐकलं आणि आलो तुला वाचवायला. आणि तुझ्या ठिकाणी जर कुठली स्त्री असते ना तर मी तिला वाचवायला चालू असतो. माझं बाळ आहे. हे बघणार आहे, मी तुझी आई आहे. हे बाळा, अरे मी तुझी आई आहे. अरे देवानं आकाशवाणी केली होती मला 2 चुडे मुले होणार म्हणून. आणि एक बाळ देवाच्या गाभाऱ्यात द्यायचं होतं रे. आणि देवाच्या शब्दानुसार मला तुला देवाच्या गावात नेऊन ठेवावं लागलं रे. चल ठीक आहे, चल मानलं अगं तू माझी आई असेल म्हणून. पण आजपर्यंत कुठं गेली होती? अगं त्या मंदिराच्या प्रसादीवर अख्खं जीवन काढलंय माझं. अगं ते ऊन पावसाचे दिवस होते. अगं थंडीने कुरवडायला कोणी आले नाही. मग तेव्हा कुठे गेली होतीस? सांग ना. हा? तेव्हा कुठे गेली होतीस? आणि आता आली हक मागायला. बाळा, मला सारं करावं लागलं रे. अगं मग तो मेला आहे की जिवंत आहे हे सुद्धा बघत आलीस तू? बाळा, मला खरंच माफ कर रे.
नियतीला नाही पावलं झालं रे. तुझ्या लहान लहान भावाचा मृत्यू पावलाय रे. संकटी संपत्तीच्या वादात सारं काही माझं ऐश्वर्य गेलं, तुझा भाऊ गेला, सगळं काही गेलं रे. म्हणजे माझा लहान भाऊ होता म्हणून माझी आठवण नाही आली हा? माझा लहान भाऊ होता म्हणून आठवण नाही आली आणि तो मरण पावला म्हणून आज आले. आता राहिलो असतो मी असंच कुणाचा तरी नाजा जावलात म्हणून. हे बघ मी तुला सांगतोय, मला तुझ्याशी काही करायचं नाही. तू बघ काय आता आपला, मी एकटाच होतो आणि एकटाच राहणार. चल निघून जायचं. अरे तुझ्या पाया पडतो रे, पण तू हा आपल्या आईला टाकून जाऊ नकोस रे. बाळा, अरे माझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा तू विचार कर. खूप मोठी आस घेऊन आली रे मी तुझ्याकडे. मला निराश करू नकोस रे. तू तुझा काय तर बघ, मला तुझ्याशी काही करायचं नाही. ते बाळाला अरे आईच्या प्रेमाला तू धिक करू नकोस रे. आता पुढेच आदर घ्यायचा.